वरुड आणि मोर्शी संपूर्ण जगात ऑरेंज सिटी म्हणून ओळखला जातो। इथला संत्रा उत्पादक शेतकरी अनेक वर्षांपासून वंचित आहे। आतापर्यंत संत्रा प्रक्रिया प्रकल्प इथे झाला नाही। महाविकास आघाडीची सरकार आल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना आशा मिळणार। या बातमीचे प्रस्तुत करतायत 31 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन ट्रेडर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती घेऊ उपलब्ध, तसेच नरम पोळीसाठी विशेष शरबती घेऊ उपलब्ध व सर्व प्रकारचे घेऊ, ज्वारी, डबल फटका तूर डाळ, फटका चना डाळ, कालीमुछ चावल व सर्व धान्य योग्य होलसेल भावात मिळेल। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ वरुड। रोहित दादा पवार आपल्या सोबत आहेत। दादा, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून तुम्ही युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून काढलेला आहे। काय नेमक्या युवकांच्या समस्या तुम्ही जाणून घेतल्या आहेत? नोकरीच्या खूप मोठ्या समस्या आहेत आणि डिग्री जेव्हा घेतली जाते त्या डिग्रीला शोभेल असं काम या महाराष्ट्रामध्ये मिळत नाही। म्हणजे एखादा इंजिनियर नको त्या ठिकाणी जाऊन दुसरीकडेच काम करतो। खऱ्या अर्थाने त्याने मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम केलं पाहिजे, IT मध्ये काम केलं पाहिजे। आणि जे स्पर्धा परीक्षा देणारे जे मुलं आहेत त्यांना नोकऱ्या वेळेवर मिळत नसतात, नाही तर सरकारी भरती वेळेवर होत नसल्यामुळे अनेक अडचणी येतात। आणि जेव्हा प्रायव्हेटमध्येच काम नसतं तेव्हा इंजिनियर सुद्धा स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करतो। त्याचबरोबर शिक्षणाची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुद्धा येत्या काळामध्ये आपल्याला इम्प्रूव्ह करावी लागेल। अशा विविध गोष्टीवर आरोग्य वगैरे हे तर विषय आहेच, पण युवक आणि विद्यार्थ्यांच्या बद्दल हे प्रमुख प्रश्न त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले। याला बरेच अंग आहेत, पण तेवढे अंग बोलत राहिलो नाही तर विषय सांगित राहिलो तर 1 तास लागेल। वरुड आणि मोर्शी संपूर्ण जगात ऑरेंज सिटी म्हणून ओळखला जातो। इथला संत्रा उत्पादक शेतकरी अनेक वर्षांपासून वंचित आहे। आतापर्यंत संत्रा प्रक्रिया प्रकल्प इथे झाला नाही। महाविकास आघाडीची सरकार आल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना आशा मिळणार। एक तर महाविकास आघाडी सरकारमध्येच त्यावेळेस बऱ्यापैकी पाठपुरावा सगळ्यांनी मिळून तिथे केला होता। हर्षवर्धन देशमुख साहेब सुद्धा अनेक वेळा मंत्रालयामध्ये यायचे आणि इथे असणारा आमदार कोणामुळे निवडून आला होता तर हर्षवर्धन देशमुख साहेबांनी पुढाकार घेतला, इथं असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला। त्यामुळे देशमुख साहेब कुठल्याही मंत्र्याला भेटू शकत होते, ते तिथे जायचे, बसायचे, पाठपुरावा करायचा आणि मग नंतर सरकार बदलल्यानंतर तो जो प्रोजेक्ट व्हायला पाहिजे होता तो दुर्दैवाने नाही झाला। आता त्यात झालं असं की इथं जे लोकप्रतिनिधी आहेत जे म्हणतात की आम्ही विकासासाठी गेलो, पण मग गेल्या 2 वर्षांमध्ये काहीच त्या बाबतीत झालेलं नाही हे आपण सर्वांनी तिथं बघितलंय। आता याच्यामध्ये प्रक्रिया पण आपल्याला करावी लागेल, कारण का आपण ग्रेडिंग करतो। ग्रेडिंग केल्यानंतर जो खराब माल असतो, नाही तर खराब म्हणजे तो टेबलवर जाऊ शकत नाही, नाही तर असा आपण प्रोसेस करू शकतो आणि त्यामुळे शेतकऱ्याला त्यालाही चांगला भाव मिळेल आणि कमी माल म्हणजे जो क्वालिटीचा माल असतो तो बाहेर गेल्यामुळे तिथे। पण ह्याच्यासाठी राज्य पातळीवर ह्या सगळ्या गोष्टी आपण करूच महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर। पण इथं असणारे खासदार जे आपल्या विचाराचे आत्ता आहेत तर ते सुद्धा केंद्रामध्ये जाऊन केंद्राचे आणि बांगलादेश नाही इतर देशांमध्ये जो आपल्याला माल पाठवायचा आहे त्यात ज्या अडचणी येतात त्याच्यामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने लक्ष द्यायला पाहिजे होतं, ते पूर्वी होत नव्हतं।